अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराची चाचपणी करण्यासाठी आलेल्या राष्ट्रवादीच्या पक्षनिरीक्षकांना कार्यकर्त्यांच्या रोषाला बळी पडावं लागलं। आमदार रवी राणा यांनी आपल्या पत्नीला उमेदवारी मिळावी यासाठी पक्षनिरीक्षक अनिल देशमुख यांची भेट घेतली। यावेळी आपल्या समर्थकांसह राणांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत निवेदन दिलं। मात्र हे निवेदन स्वीकारल्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेश महासचिव संजय खोडके यांनी निरीक्षकांना चांगलंच फैलावर घेत तीव्र नाराजी व्यक्त केली। तसंच राणांना उमेदवारी दिली तर पक्षाचं काम करणार नसल्याचा इशाराही खोडकेंनी दिलाय। तर उमेदवारीबाबत पक्षश्रेष्ठीच निर्णय घेतील असं देशमुखांनी स्पष्ट केलंय। अमरावती लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे आणि ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्यात। तसंच स्थानिक पातळीवरील अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांना आपल्या बाजूने वळवल्याची चर्चा आहे। मात्र खोडकेंनी खोडा घातल्यामुळे उमेदवारीचं नाट्य वाढलंय। त्याला उमेदवारी देणार असाल तर दैवत म्हणून पवार साहेब आमच्यासाठी आहे, दैवत म्हणून ते शेवटपर्यंत राहील। परंतु त्याला जर तुम्ही पार्टीची तिकीट देणार असाल तर मी तरी बाकीच्या कार्यकर्त्यांचं मी सांगू शकत नाही। मी गरीब असो, ते नवनीत राणा असो की देवपारे असो की अजून कोणी असो, जे काही काय मत पडतं ते ऐकून घेऊन आम्ही वरिष्ठांना सांगू। शेवटी सर्व वरिष्ठ मंडळी बसतील 5-6, तिथे मग प्रकाशराव मी आमचा रिपोर्ट देऊ आणि उमेदवारी दिल्यानंतर या मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आमचे जे मित्रपक्ष आहेत ते आम्ही एकत्र मिळून कशा पद्धतीने आमचा उमेदवार निवडून येईल या दृष्टीने आमचा तिथे प्रयत्न राहील। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।